एखाद्या निवडणुकीतला पराभव हा शेवट नसतो. उलट तो एका नवीन आणि योग्य सुरुवातीचा पहिला धडा असू शकतो. आज आपण पैठणच्या निकालाचे विश्लेषण करणार आहोत. पण केवळ काय चुकलं हे पाहण्यासाठी नाही, तर जनसेवेवर आधारित एका मजबूत विजयाची पायाभरणी कशी करायची याचा एक आराखडा समजून घेण्यासाठी. तर हे आहे आपलं कार्यक्षेत्र, पैठण, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक महत्त्वाचा ग्रामीण मतदारसंघ. ही फक्त एक जागा नाही, तर इथल्या मातीचा, माणसांचा आणि त्यांच्या आशा आकांक्षांचा एक जिवंत पट आहे, जिथे राजकीय समीकरणं घडतात आणि बिघडतात. आणि हा आहे 2024चा निकाल. एका आकड्यात उणे 29,192. हा फक्त एक आकडा नाहीये, हे एक आव्हान आहे, हे एक वास्तव आहे जे आपल्याला स्वीकारूनच पुढे जावं लागेल. ह्या आकड्यामागे एक मोठी कहाणी दडलेली आहे. चला तर मग या विश्लेषणाच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपण या 6 टप्प्यांमध्ये हे सगळं समजून घेणार आहोत. आपण आधी आकड्यांच्या मुळाशी जाऊ, मग जनादेशाचा खरा अर्थ शोधू आणि तिथून थेट विजयाचा एक व्यावहारिक आराखडा तयार करू. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जायचं असेल तर आधी आकडेवारी पाहावी लागते, कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. ते आपल्याला मतदारांची बदललेली निष्ठा आणि त्यांच्या भावनांची कहाणी अगदी स्पष्टपणे सांगतात. आता हा तक्ता बघा. यात गेल्या काही निवडणुकांचा प्रवास दिसतोय. पण खरी गोष्ट बदलते 2014 मध्ये, जिथे भाजप पहिल्यांदाच एक मोठी शक्ती म्हणून समोर येतो. आणि त्यानंतर बघा 2019 मध्ये काय होतं. मतदानाचा टक्का तब्बल 13% कोसळतो. हे 2 बदल आपल्याला खूप काही सांगून जातात. असं का झालं असावं? हेच चढ उतार आपल्याला या बार चार्टमध्ये अधिक स्पष्ट दिसतायत. 2019 मधली ती मोठी घसरण पाहिलीत का? ती मतदारांची तीव्र नाराजी किंवा उदासीनता होती. आणि 2024 मध्ये मतदार परत आले, मतदान वाढलं, पण त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला नाही. याचा अर्थ मतदारांना पुन्हा मतदानासाठी बाहेर काढण्यात आणि त्यांचे मुद्दे मांडण्यात विरोधक यशस्वी झाले. ठीक आहे, आकडे तर आपण पाहिले, पण या आकड्यांच्या मागे दडलंय काय? मतदार नक्की काय सांगू पाहत होते? काय घडलं हे समजून घेतल्यानंतर आता का घडलं याच्या खोलात जाऊया. पैठणची सामाजिक वीण खूप गुंतागुंतीची आहे. इथे मराठा आणि ओबीसी समाज बहुसंख्य आहे, पण त्याचबरोबर मुस्लिम आणि दलित मतंसुद्धा तितकीच निर्णायक आहेत. ह्या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा धागा जो शोधेल तोच इथला राजकीय सामना जिंकेल. हे समीकरण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आहेत लोकांचे खरे प्रश्न. हे मुद्दे म्हणजे पैठणचा खरा जनादेश आहे. शेतीसाठी पाणी, हाताला काम, चांगली शाळा, चांगले रस्ते, हेच तर लोक मागत आहेत. आणि जेव्हा आपण या मूलभूत गरजांबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ राजकारणाबद्दल नाही, तर प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क देण्याच्या आपल्या घटनात्मक मूल्यांबद्दल बोलत असतो. इथेच खरा फरक पडला. निवडणूक केवळ चेहऱ्यावर नाही, तर बूथवर जिंकली जाते. एका बाजूला एक शिस्तबद्ध मजबूत संघटना आणि दुसऱ्या बाजूला एक विखुरलेली कमजोर यंत्रणा. निकालातला मोठा फरक इथेच तयार झाला. जमिनीवरची लढाई कोण जिंकतं यावरच निकाल अवलंबून असतो. ठीक आहे, समस्या आपण ओळखल्या. आता वेळ आहे उपायांची. आम्ही याला चतुर्मुख रणनीती म्हणतो. ही एक अशी चौफेर योजना आहे जी फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नाही, तर राजकारणाची एक नवीन लोकाभिमुख दिशा ठरवण्यासाठी आहे. पहिला स्तंभ आहे निवडणुकीचा चेहरा. म्हणजे मतदारांना एक गट न मानता त्यांच्या वेगवेगळ्या गरजा आणि समस्या ओळखून त्या सोडवण्यासाठी एक प्रामाणिक आणि डेटा आधारित दृष्टिकोन ठेवणं. प्रत्येक घटकाशी थेट संवाद साधणं. दुसरा स्तंभ आहे संघटनात्मक चेहरा. पक्षाला निष्क्रिय अवस्थेतून बाहेर काढून एका शक्तिशाली, लोकाभिमुख निवडणूक यंत्रणेत बदलणं. प्रत्येक बूथवर पक्षाचा एक प्रशिक्षित आणि सक्रिय प्रतिनिधी असणं हे याचं मूळ आहे. तिसरा स्तंभ आहे कथानकाचा चेहरा. म्हणजे विचारांची लढाई. लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडणारा एक सकारात्मक आणि स्थानिक संदेश देणं. लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर बोलणं आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर अचूक बोट ठेवणं. आणि चौथा, सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे संसाधनांचा चेहरा. कारण उत्तम रणनीतीला जर निधी, मनुष्यबळ आणि पाठिंब्याचं इंधन मिळालं नाही तर ती फक्त कागदावरच राहते. या तिन्ही स्तंभांना जमिनीवर उतरवण्यासाठी लागणारी सर्व ताकद उभी करणं हे याचं ध्येय आहे.
रणनीती तर तयार झाली, पण कागदावरची रणनीती जमिनीवर कशी उतरवायची त्यासाठी हवी एक ठोस, कालबद्ध योजना. हा आहे पुढच्या 90 दिवसांचा रोडमॅप, कारण योग्य नियोजनच विजयाचा मार्ग निश्चित करतो. पैठणसाठी नेता कसा हवा? जो लोकांच्यातला असेल, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येईल, जो सगळ्यांना सोबत घेऊन चालेल आणि ज्याला लोकांच्या खऱ्या प्रश्नांची खोलवर जाण असेल, असाच उमेदवार लोकांचा विश्वास जिंकू शकतो. ही 90 दिवसांची योजना निवडणुकीच्या दिवसापर्यंत हळूहळू वेग पकडेल. पहिला महिना पायाभरणीचा, दुसरा महिना लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणि शेवटचा महिना तो असेल निर्णायक लढाईचा. प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं नियोजन इथे महत्वाचे. आणि हो, आजच्या जगात डिजिटल लढाई विसरून चालणार नाही. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम ह्या माध्यमातून लोकांपर्यंत योग्य आणि खरा संदेश पोचवणं खूप गरजेचं आहे. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक व्यक्तीच्या माहितीचा आणि तिच्या परवानगीचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. लोकांचा विश्वास जिंकताना त्यांच्या गोपनीयतेचा भंग होता कामा नये. चला, आता आपण या सगळ्याच्या पलीकडे पाहूया. निवडणूक जिंकणं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, पण ते अंतिम ध्येय नाही. खरा जनादेश हा सुशासनाचा असतो. राजकारणाचा अंतिम उद्देश प्रभावी आणि जबाबदार शासन देणं हाच आहे. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ध्येय केवळ निवडणूक जिंकणे नाही, तर लोकांच्या समस्या सोडवून त्यांचा विश्वास जिंकणे आहे. प्रचार म्हणजे फक्त नोकरीसाठी दिलेला अर्ज आहे. खरं काम तर निवडून आल्यानंतर शासन चालवताना सुरू होतं. आणि शेवटी हा एक प्रश्न, राजकारणाचं अंतिम ध्येय काय असावं? फक्त सत्ता मिळवणं की असं शासन तयार करणं जे प्रत्येक नागरिकाला सन्मान आणि समृद्धी देईल? यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा, कारण ह्याचं उत्तरच आपल्या लोकशाहीचं भविष्य ठरवेल. If you want to become a people-centric leader and uplift your constituency, get in touch with blueprintstrategies.ai at mgr@blueprintstrategies.ai or call 080-4204-1602. Purpose beyond politics.